डॉक्टर मम्माला काही होणार नाही ना? ती जाणार नाही ना? शन्या काय चाललंय तुझं हे? तुझ्या मम्माला काही झालेलं नाहीये, सांगितलं ना आता त्यांनी तुला. हा डॉक्टर बरे आहेत ना? या कमार आहे, असं काही झालेलं नाहीये, पण मी काही औषधं लिहून दिली आहेत, ती मात्र त्यांना वेळच्या वेळी द्या. ठीक आहे चालेल, मी येते तुम्हाला सोडायला. मम्मा प्लीज लवकर बरी हो. तुला काय झालंय? मी तुला असं नाही बघू शकत मम्मा. माझं तुझ्याशिवाय या लाईफ मध्ये कोणीच नाहीये मम्मा. प्लीज उठ ना यार, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. शन्या काय चाललंय तुझं हे? सांगितलं ना तुला, त्यांना काहीही झालेलं नाहीये, बरे आहेत त्या. आता इंजेक्शन दिलं त्यामुळे गुंगी आलीये, बस इतकंच. आणि काय ग, तुम्हाला नीट क्रॉस करायला काय झालं होतं? किती महागात पडलं असतं हे सगळं. आम्ही काय रस्ता नव्हतो क्रॉस करत, मग आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून मम्मानी हा प्लॅन केला होता. काय? या शन्या तू बरी आहेस ना? नाही एक वेळ यांना हे सुचलं, पण तुला अक्कल आहे की नाही? तू सांगायला हवं होतंस. मी तिला अपोज केलं होतं, मी नाही म्हणत होते, पण तिने माझं नाही ऐकलं. काय हे शन्या? ती म्हणाली आपण त्या पैशाने शॉपिंग करू. आजच तुझं ऑफिस मध्ये कौतुक करत होतो आम्ही. तू माझं कौतुक? हो. आज श्रेयसने एक फाईल दाखवली जी तू अपडेट केली होती, आयडियल फाईल होती, म्हणून तुझं कौतुक करत होतो. तुला हे असलंच काहीतरी सुचणार असेल ना, तर त्या कौतुक करण्याला काही अर्थ नाही. चुकलंच आहे माझं, जाऊ दे जाऊ दे. बरं शन्या ऐक, हे पैसे तू तुझ्या जवळ ठेव. पैसे कशाला? आईला बरं नाहीये ना, ही औषधं आणायला लागतील, पुन्हा डॉक्टरांकडे चेकअप साठी जायला लागेल, त्यासाठी हे पैसे आहेत. घे. आणि शॉपिंग करायची नाही याची. नाही करणार ग शॉपिंग, माझी मम्मा बघ बिचारी. चल निघते मी. राधिका काय आता? थँक्स. ठीक आहे. हा तर चल चल लवकर चल. हा ठेवून देते. आई 2 मिनिटं. अरे 2 मिनिटं काय? मी म्हंटल होतं ना तुला आपल्याला लगेच निघायचंय. चल ते चित्र घरी सुद्धा करता येईल. चल लवकर दे. का ग बाई, आली आली आणि लगोलग चालली पण जात आहे. थांब ना जरा, बस ना, धीर धर ना. आई आता उशीर होऊन राहिला ना, म्हणून म्हणते मी. का उशीर होऊन राहिला आहे? का सौमित्र? बाबा 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 गेले तानाईच्या सोबत खाली ऑफिस मध्ये. महाजनी काका नसतेत ना आता, मग त्यांची सगळी कामं अर्धी अर्धी वाटून घेतली दोघांनी. आई मी बाबांना खाली ऑफिस मध्येच भेटते. बर चालेल. तू तर मला म्हणाली होती घरून फोन केला होता, मी आत्ता येते म्हणून, एवढा उशीर काऊन बरं झाला? ही रस्त्याने येताना शन्या दिसली, आसपास काहीतरी गोंधळ होता म्हणून मी उतरले. बघितलं तर काय, तिच्या आईला ऍक्सिडेंट झालेला, कुठल्या तरी गाडीने धडक दिली होती त्यांना, म्हणून थांबले, त्यांना घरी घेऊन आले, त्यांना सोडलं, मग इथे आले. ऍक्सिडेंट झाला? खर झाला का नौटंकी करत आहे? आई तुम्ही आता बरोबर त्यांना ओळखता. नाही खरंच त्यांना नौटंकीच करायची होती, पण खरंच गाडीने धडक दिली ना त्यांना. बरं झालं, या अशा लोकांना का नाही असंच पाहिजे. आणि तुला का गरज होती बाई? जाऊ दे ना, रस्त्यामध्ये सोडून द्यायचं होतं ना, अशा लोकांना नाही आणायचं, काही गरज नव्हती. बरं झालं असतं. आई ते कसंही वागो, पण माणुसकीच्या नात्याने आपल्याला त्यांना मदत तर करायला हवीच की नाही? हा ना बाई, तू तर सगळ्यांसाठी माणुसकी दाखवत असते, पण त्यांचं का सांग बरं? तू त्यांच्यासाठी एवढं सगळं करायला जाते, त्यांना आहे का तुझ्याबद्दल काही प्रेम गेम? तुला त्रास देण्याची, तुला खाली पाडण्याची एकही संधी सोडली आहे का त्या दोघींनी? आई त्यांच्या जीवाचा प्रश्न होता म्हणून मदत केली. जीवाचा प्रश्न होता हे सगळं बरोबर आहे, माणुसकी असते, सगळं असते. आता तरी ताईंना कळू दे. नाही 2 मिनिटं काय, चल लवकर चल चल चल. आजीला बाय कर आता आणि पटकन चल, हे नंतर कर. आई जायचं नाहीये ग. का बरं विसरले ना मी, असं गडबडीमध्ये विसरून जाते. हे पहा, आपल्याकडे रंगपंचमी खूप चांगल्या तऱ्हेने साजरी होणार आहे, होळी धूमधडाक्यात होणार आहे. तुलाही निमंत्रण आहे, सगळ्याही निरोप सांग तुझ्या घरची आहे, नाही तर यायचं आहे. हो बरं सांगते मी. मी सगळ्यात पहिला येणार. तू तर सगळ्यात पहिले येणार हे पोट्ट. चल सांभाळून जा बरं. चल चरडा, चल लवकर लवकर चप्पल घाल. मी सांगते आई सगळ्यांना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळेजण नक्की येऊ. चल चल लवकर, आजीला बाय करा. बाय बाय बाय, सांभाळ. चल चल चल. पुअर मम्मा,
बिचारी. शनू शनू बेबी. मम्मा तू ओकेस? या आय एम ओके. हो हो. मी ठीक आहे. ओ माय गॉड. कंबर कंबर. मागे 1 2 3. सावकाश. शनू बेबी काय झालं ग नेमकं? मम्मा मी तुला ज्याचं वॉर्न केलं होतं ना तेच डेंजरस काहीतरी घडलं. तू माझं काहीच ऐकलं नाहीस आणि गेलीस तिकडे स्टंट करायला आणि त्या गाडीवाल्याने खरंच टक्कर दिली तुला. ओ माय गॉड. मग गाडीवाल्याने पैसे दिले? पळून गेला तो. आई गो पैसे पण नाही दिले, पळून गेला. शनू बेबी मग मला घरी कोणी आणलं? तू एकटीने मला घरी आणलंस? मी तुला एकटीने नाही आणलं मम्मा. मग ऍक्च्युली तुझा ऍक्सिडेंट बघून तिथे कोणाची तरी गाडी थांबली आणि त्या मॅननी आपल्याला हेल्प केली. मॅन? आय मीन वुमननी. शनू बेबी मॅन की वुमन? मम्मा राधिकानी आपल्याला हेल्प केली. राधिका? या व्हॉट? तिनीच तर डॉक्टरांना पण बोलवलं. यार मी त्या बाईला वाटेल तसं बोलले, इतका इन्सल्ट केलाय, तिचं लाईफ बर्बाद केलं, मी तिचा हस्बंड चोरलाय मम्मा. आणि तरी सुद्धा एखादी बाई इतकं चांगलं कसं वागू शकते? आय डोंट अंडरस्टँड. आणि तरी तिने आपली का हेल्प केली? मम्मा माझा ना पॉइंट ऑफ व्ह्यूज बदललाय राधिका बद्दलचा. शनू बेबी त्यात काय, कोणी हेल्प केली असती ना, म्हणजे तू 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 त्या ठिकाणी असती तर तू पण हेल्प केली असती. हे नाही तू ते राधिकाच्या बाबतीत काय थिंक करू नको. लिव्ह इट. कोणी हेल्प करते, इट्स नॅचरल. पण मला आता खूप गिल्टी वाटायला लागलंय ग. अगं गुलमोहर मधनं आल्यापासून मंडळींबद्दल काय कुठलं बोललीच नाही. नाही सगळेजण मजेत आहेत, तुमची आठवण काढत असतात. खरंच एकदा वेळात वेळ काढून ना गेलं पाहिजे. हाही वेळात वेळ काढण्याची अजिबात गरज नाही. आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट केलंय रंगपंचमीला. नाही रंगपंचमीला आम्ही नाही येऊ शकतो. बाबा तिथे खूप धूमधडाक्यात साजरी करतात रंगपंचमी. हो पण अगं आम्हाला दोघांना रंगाची अलर्जी. हो ना. इनफॅक्ट त्या दिवशी आम्ही घराच्या बाहेरच पडत नाही. तेव्हा तुम्ही दोघं अथर्वला घेऊन जा. कुठे? तुम्ही दोघं पण या. अरे आजीनी सांगितलं ना आता, आम्हाला अलर्जी होते. एलर्जी म्हणजे काय? अरे आम्हाला दोघांनाही खूप खोकला होतो. मला पण खोकला होता तेव्हा आई मला सिरप देते. अरे पण तेच तर ना, तुझं बरं आहे, तू सिरप घेतलं की बरा होतो, स्ट्रॉंग आहेस तू. आजी आजोबांचं ना तसं नाहीये. त्यांना ना आपली पिचकारी असते ना रंगपंचमीची, तेवढं मोठं इंजेक्शन द्यायला लागतं. घाबरतात ते इंजेक्शनला. नको ना? मग नको येऊ दे त्यांना. बरं राधिका, ठीक आहे, पेन ड्राईव्ह. यात काय बाबा? ते वर्मा आले होते ना आपल्या ऑफिसमध्ये, त्यांनी महत्वाचे डॉक्युमेंट्स पाठवले, सही करून द्यायचे त्यांना. तुम्ही वाचलेत ना? मी वाचले ग, पण तू सीईओ आहेस आमच्या कंपनीची, त्यामुळे सिग्नेटरी तू आहेस. प्रिंट आउट काढून सह्या कर. बाबा पण मग मी उद्याला ऑफिस मध्ये जाऊन वाचलं तर चालेल ना? ऑफकोर्स. चला वाडा, भूक लागली खूप. ब्लॅक चला. काय? राधिका इथे आली होती? हो, आता ती इथे आली होती म्हणून सीन क्रिएट करायची गरज नाही. ओके, तिने मम्माचं लाईफ वाचवलं हे इम्पॉर्टंट आहे. अरे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? मुळात तुम्हाला घराबाहेर जाऊन हे उद्योगधंदे करायची काय गरज होती? हा, एक तर ती राधिका आपल्याला एक गोष्ट ऐकवायला कमी करत नाही, दरवेळेला काही ना काही ऐकवतच असते. आता आज तर एवढे मोठे उपकार केल्यानंतर तर आयुष्यभर ऐकवत बसेल. आपल्याला लक्षात येत आहे का तुमच्या? यारी ऍटलीस्ट आता तरी तिच्याबद्दल वाईट बोलू नकोस यार. ओ पाहिलं का काय राधिकाचं गुणगान गाते, कधी नव्हे ते. एक काम कर ना शनया, तूच जाऊन राहा ना राधिकाकडे. तिला सांग मी देते तुझा अर्ध रेंट, बाकी सगळी फॅमिली तर तुला तसंही मिळेल ना. काय गरज आहे तुम्हाला यार हे सगळे उद्योगधंदे करायची? मला तेच कळत नाहीये. हेच मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते, हेच. पण ती तुम्ही गप्प बसाल का जरा? शेकताय ते जरा शेका ना शांतपणे. नाही तुम्ही अभिनयात का नाही जातो? दरवेळेला एवढा अभिनय कसा जमतो? बसा ना गुपचूप शेकत. नाही मला खात्री आहे या सगळ्या अतर्क्य कल्पना आहेत ना तुमच्या या सुपीक डोक्यातूनच येत असणार. काय कल्पना आहे? तो वा हॉटेलला जायचं, बका बका खायचं आणि पैसे न देता पळून जायचं. वा क्या बात आहे, कौतुकच केलं पाहिजे तुमचं.
आणि दुसरं काय, तो लोकांच्या येणाऱ्या गाड्या बघायचं आणि आपणच त्याच्यावर जाऊन धडकायचं, त्यातनं पैसे कमवताय. कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला? मी कमवतोय ना, हा मी कमवतोय ना पैसे. यापुढे हे असं काही होणार नाही. तुम्ही जितके द्याल ते. मी देणार नाहीये. जोपर्यंत हे असले उद्योगधंदे तुम्ही बंद करत नाही ना, अजिबात माझ्याकडे बघायचं नाही, सांगून ठेवतोय. याच्या पुढे या असल्या नसत्या उठाठेवी बंद करा, कळतंय का शनाया? What do you mean by उठा ठेवी? मम्मा, what do you mean by उठा ठेवी? शनू बेबी, उठा ठेवी मीन्स मला इकडनं उठवी आणि आतमध्ये ठेवी. उठव. ओके वेट. दीक्षित, मी त्याच डॉक्युमेंट्स बद्दल बोलतेय जे त्या क्लायंटने दिले होते. मॅम, तो पेनड्राईव्ह तर सर स्वतः बरोबर घेऊन गेलेत राधिका मॅमना द्यायला, आणि आय बिलीव्ह आतापर्यंत त्यांनी दिलाही असेल. बट व्हॉट हॅपन मॅम? नथिंग. आय जस्ट वॉन्टेड टू गो थ्रू दोज डॉक्युमेंट्स. ओके, बट सॉरी टू से मॅम, ते डॉक्युमेंट खूपच कॉन्फिडेन्शियल होते. कम अगेन. हाँ बोल माया. गुरुनाथ, तो पेनड्राईव्ह एव्हाना राधिकापर्यंत पोचला असेल. अँड या, ॲज फार ॲज आय नो, लाल रंगाचा पेनड्राईव्ह आहे. हाँ ठीक आहे, मी आता पुढे काय करायचं ते बघतो. ओके, थँक्स माया. या बाय. पेनड्राईव्ह राधिकाच्या ऑफिसमध्ये पोचले म्हणजे तिच्या केबिन मध्येच ते असणार. पण आता ते माझ्यापर्यंत कसं पोहोचू शकेल? शनू बेबी, खूप बोर झालंय यार, पैसेच नाहीत हातात. किती दिवसात शॉपिंग नाही केली, फिल्मला नाही गेलो, रेस्टॉरंटमध्ये नाही गेलो. ऍक्च्युली ना, राधिकाने थोडे जास्त पैसे द्यायला हवे होते, म्हणजे आपण शॉपिंगला गेलो असतो. नाही, शॉपिंग नाही अगदीच, म्हणजे एखादी फिल्म, निदान एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तरी गेलो असतो ना. काय करायचं कळत नाही आता. कुठून आणू पैसे? शनाया, बच्चा हे घे पैसे. मी आत्ताच शनू बेबीला म्हटलं होतं. शनू बेबी बघ, माझ्या जिभेवर काळा तिळ आहे का? नाहीये. मी आत्ता शनू बेबीला म्हटलं होतं की आत्ता बघ, जावई बापू येतील आणि असे पैसे आपल्याला काढून देतील. हे पैसे घ्यायचे आणि राधिकाला नेऊन द्यायचे. कशाला? का? कसले पैसे? राधिकाला का द्यायचे? मला कोणाचे उपकार ठेवायला आवडत नाही. पण तिने मागितले नाही येत ना परत ना. एक मिनिट, आतापर्यंत तुमच्या उपचारांवर किंवा काल जे काही खर्च केले असतील तिने, ते सगळे आपण तिला परत देऊन टाकू. हे पैसे तिला ऑफिसमध्ये जाऊन देऊन टाकू. नाही, पण तिने स्वतःहून दिलेत ना ते. पण मम्मा, हे बघ, गॅरी बरोबर बोलतोय. ओके, अगं ऑलरेडी आपण तिच्याकडनं एवढी हेल्प घेतली, आता परत फायनान्शियल हेल्प कशाला घ्यायची? मी आत्ता जाते आणि ऑरेंज आंटीला हे पैसे देऊन. ऑरेंज आंटीला म्हणजे आईला वगैरे ते पैसे नाही न्यायचे. मी सांगितलंय तसं कर. म्हणजे तिला ऑफिसला जाऊन हे पैसे दे आणि त्या बरोबरीनं माझं एक काम पण करायचंय तुला. काम? व्हॉट काम? कसलं काम? काही विशेष नाही, तिच्या केबिनमध्ये एक हे असेल, लाल पेनड्राईव्ह असेल, तेवढं घेऊन यायचं. दॅट्स इट. गॅरी, म्हणजे मी चोरी करू असं तुझं म्हणणं आहे? नाही, आता तू चोरी बिरी, हे बघ, तुला काय समजायचं ते समज, पण आपल्याला म्हणजे तुला हे काम करावं लागेल. नाही, मी हे काम नाही करत. ते बच्चा, असं काय करतेस यार? तू असं नको करू. हे बघ, सगळा प्लॅन रेडी आहे माझा. ओके, तुझा काहीही प्लॅन असू दे, मी नाही करू शकत. आय एम सॉरी. शनू बेबी, लिसन टू हिम. काय सांगतायत ते तरी ऐकून घे ना. त्यांना काय प्लॅन आहे ना ते सांगू दे, तुला एक्सप्लेन करू दे. हा, जमलं तर करूया, नंतर बघू आपण. हा, सांगा. हे बघ, प्लॅन असा आहे, त्यामुळे एकदा का तो पेनड्राईव्ह माझ्या हातात आला ना शनाया, की बघच पुढे काय होतंय ते. राधिकाच्या नावापुढचं सीईओचं पद तर जाईलच, पण मलाही प्रमोशन मिळण्यापासून कोणी नाही रोखू शकणार. आणि मला प्रमोशन मिळालं तर पैसे जास्त मिळतील, आणि मला पैसे मिळाल्यानंतर शॉपिंगला कोण जाणार आहे? आम्ही. एक्झॅक्टली. हा,
यामध्ये आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे. ओके, हे बघ गॅरी, हे सगळं काही असलं ना तरी आय कॅनॉट हेल्प यू. राधिकाने काल आमची खूप मदत केली. आय कांट डू दिस टू हर. आय एम सॉरी. वा, नाही तिने एक दिवस काय हेल्प केली, तुला एवढा पुळका आलाय? आणि शनाया, मी काय काय नाही केले ग? एक लक्षात घे, ही राधिका दर वेळेला आपल्या वाईटावरच टपली आहे. आपण जे रस्त्यावर आलो होतो ना, ते फक्त हिच्यामुळे. एवढं लक्षात ठेव फक्त. हे बघ, ते काही असलं ना तरी आय कांट हेल्प यू गॅरी. आय एम सॉरी. ठीक आहे, नाही ठीक आहे, तुझा हाच निर्णय असेल तर मग मी एक काम करतो ना, मीच या घरात राहत नाही. मी जातो निघून. जा. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. तुमच्या जे मनात असेल ते तुम्ही तुमच्या मनासारखं वागा. मी माझ्या मनासारखं वागतो ना. हा, फक्त एक लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्हाला थोडे थोडे करून मी जेवढे काही पैसे दिलेत ना, ते मला व्याजासकट परत द्यायचे. आणि ते मागचे पैसे पण द्या आत्ताच. हे घेऊन जा, हे पण घेऊन जातो ना मी. मग तुम्हाला काय वाटेल ते करा ना तुम्ही. राहू दे ना. शनू बेबी आहे ना, शनू बेबी, आपली शनू बेबी ऐकेल. आपली नाही, तुमची. हा तेच, माझी शनू बेबी शहाणी आहे, ते ऐकेल. शनू बेबी, अगं तुझ्यासाठी किती करतोय ग. तुमच्यासाठी सुद्धा खूप काही केलंय. हा तेच म्हणते, आपल्यासाठी किती करतोय. राबतोय ग. आपण एवढंसं करायला काय हरकत आहे. एवढीशी पेन ड्राईव्ह असते. मम्मा, हे तू बोलतीयस? अगं, त्याच राधिकाने काल तुझं लाईफ वाचवलंय. तिने आपल्याला हेल्प केली आहे. जरा विचार कर. शनाया, पण मी काय केलं हे नाही लक्षात तुझ्या? तिने जीव वाचवला म्हणतेस. मी किती गोष्टी केल्या आहेत आणि तरी सुद्धा ही आपल्या वाईटावरच टपली आहे. एक गोष्ट लक्षात घे, हे छोटंसं काम करून आपल्या तिघांचाही फायदा होणार आहे. हे बघ, माझा प्लॅन सगळा रेडी आहे आणि तो सक्सेसफुल होणार याची मला खात्री आहे. तू फक्त हो म्हण आणि हे एवढंसं काम कर. आपल्या सगळ्यांचा यामध्येच फायदा आहे. शनाया, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजवताय ना तुम्ही? सांगतेच ते, डोंट वरी. मॅम, बोलवलं तुम्ही? हो जेनी, खूप महत्त्वाचं काम आहे. हे पेनड्राईव्ह घे. याच्यात SB कंपनीचे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. ओके. म्हणजे माझे वाचून झालेले आहेत. मला फक्त सही करायची आहे म्हणून प्रिंटआउट हवं आहे. तर नाही, म्हणजे मी इतरांकडे कोणाकडे तरी दिलं असतं, पण खूप कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत म्हणून. मॅम, प्रिंटर आत्ता एंगेज आहे. मी प्रिंट सोडल्यात काही. नंतर दिलं तर चालेल का? खूप प्रिंट्स आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. मग असं करते, हा पेनड्राईव्ह मी इथेच ठेवते. नाही तर अर्जंट असेल तर मी ते कॅन्सल करते. आणि काही हरकत नाही, मी इथे ठेवते पेनड्राईव्ह. तू इथनं घेऊन जा, कारण मला मध्ये फॅक्टरी व्हिजिटला जायचंय. बरं ठीक आहे, मग मी तिथूनच घेईन. मग राहू दे. शनाया, एक मिनिट. कुठे चालली आहेस तू? मला जायचंय आत. राधिकाशी इम्पॉर्टंट बोलायचंय मला. तू असं डायरेक्ट आत जाऊ शकत नाहीस. विचारून येतो त्यांना. बहिणी. हा, ये श्रेयस. बाहेर शनाया आली. शनाया? हो, आणि म्हणते की तिला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. पाठव तिला. बरं ठीक. जेनी, मी बोलून घेते तिच्याशी, तेवढं लक्षात ठेव. मी आहे का मॅम? ये शन्या, बस. राधिका, मी ऍक्च्युली तुझ्याशी थोडंसं इम्पॉर्टंट बोलायला आली आहे. बोल ना. थँक्स, तू माझी हेल्प केलीस त्याबद्दल. तू थँक्स म्हणायला ऑल द वे इथे आली आहेस? नाही, ऍक्च्युली थँक्स म्हणायला आणि तुला हे पैसे रिटर्न करायला. शन्या, नाही त्याची काही गरज नाही. राहू दे तुझ्याकडे, तुला लागतील. नाही, प्लीज घे ना. अगं खरंच नको आहेत. हे बघ, गॅरीने मला सांगितलं की राधिकाने आपली हेल्प वगैरे केली, ते सगळं ठीक आहे, पण आपल्यावर उगाच कोणाचे अपकार नको आहेत. अपकार? उपकार. अच्छा, आज अचानक स्वाभिमान जागा झालाय का त्यांचा? हे जर आधीच झालं असतं तर आज ही वेळ नसती आली तुमच्यावर. घे. तुम्हाला माझे उपकार नको आहेत ना? ओके. काय घेणार, चहा का कॉफी? नाही, मला काहीच नको. नाही, हे उपकार नाही आहेत. माझ्या ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी चहा कॉफी विचारते आणि देतेही. आय नो दॅट, बट थँक्स, मला काही नको आहे. ओके, मग आता काय? लेट मी थिंक. तुला थँक्यू म्हणले, तुला पैसे दिले, तुझं पेन